धूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। आज मी आपल्याला दर अमावस्याला भैरवचंडी करायचं काय महत्व आहे। भैरवचंडी घरच्या घरी 1 रुपयाचा पण खर्च नाही, पण जो व्यक्ती घरच्या घरी दर अमावस्याला भैरवचंडी करतो त्या व्यक्तीच्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, लग्न कार्य हे जे काही असेल ते अडकलेले असेल, ह्याचा जे दोष असेल ते दोष पूर्ण नाहीसा होतो। म्हणून प्रत्येक अमावस्याला घरच्या घरी आपण भैरवचंडी करायला पाहिजे। नाही तर खूप जण काय करता, मग कोणाच्या घरी जा, तिथं प्रसाद घ्या, कारण की अमावस्याच्या दिवशी परान्न घेऊ नये। गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे, जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी जर परान्न घेतलं तर महिन्याभराचं जेवढं काही पुण्य केलं असेल ते सगळं जातं। म्हणून प्रत्येक अमावस्याला आपण घरच्या घरी भैरवचंडी करायची। कशी करायची? भैरवचंडी म्हणजे काय? काल भैरवनाथ, महादेवांची काल भैरवनाथ। आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहोत। सगळेजण आपापल्या घरी आपण करू शकता। दुर्गा सप्तशतीचा तुम्ही दिंडोरीपणे दुर्गा सप्तशती वाचू शकता, मराठी भावार्थ, किंवा ज्यांना संस्कृतमध्ये ज्यांनी गुरुमंत्र घेतला असेल, गुरुमंत्र तुम्ही घेतला असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये पण ते दुर्गा सप्तशती आहे ते वाचू शकता। दुसरी गोष्ट, दुर्गा सप्तशती वाचताना हातामध्ये घेऊन वाचायची नाही, पाटावर ठेवायची। पाटावर ठेवायची। पाटावर ठेवल्यानंतर आपण गंधाक्षत फुल व्हायचं, आपली जपमाळ, पिवळ्या मोहरी, लिंबू हे आपल्या जवळ संरक्षण म्हणून ठेवायचं। भैरवचंडी म्हणजे काय करायचं? त्या दिवशी आपण दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय आहे हे आपल्या घरी करावे। बसताना कोणती दिशा बसवायची? बसताना आपण पूर्व पश्चिम बसू शकता, देव घराकडे तोंड करून बसू शकता, आपल्या देवाजवळ बसून करू शकता। भैरवचंडी करत असताना सगळ्यात पहिले कपाळी कुंकू, हळद असेल ते लावा। पुरुष पण भैरवचंडी करू शकता, काही हरकत नाहीये। दिवसभरात कधी करू शकता। आज अमावस्याच्या दिवशी दिवसभरात कधीही करू शकता, दिवसभरात कधी करा, काही त्याला बंधन नाहीये। मग करताना काय करायचं? सगळ्यात पहिले आपण आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद असेल, गोमित्र असेल, गायचं शेण असेल थोडं लावायचं, छानपैकी आंघोळ करायची। आज अमावस्याची फ्रेश वाटतं एकदम। काही काहींना अमावस्याच्या दिवशी धडधड होतं छातीमध्ये, मन घाबरतं, मनामध्ये भीती वाटते। खूप जणांच्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष खूप असतो। मग याला त्याला कोणाला बोलवायची गरज नाही, या वास्तूला बोलवा, याला बोलवा, त्याला बोलवा, काही गरज नाही। आपण आपल्या घरामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाक असतो। भैरवचंडी करायची, मग आपल्या घरामध्ये काय करायचं? देवीच्या टाकावर काय करायचं? प्रत्येकाने आज कुंकुमार्चन करायचं। सगळ्यात पहिले अभिषेक करा, श्रीसूक्त, पुरुष सूक्त, त्याच्यानंतर कुंकुमार्चन करायचं। देवीची 108 नावं घ्या आणि त्याच्यानंतर देवी आईला समोर बसून, स्वच्छ करून देवी आईला समोर बसून काय करायचं? आपण दुर्गा सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय वाचायचे। 1 ते 13 अध्याय। मग तुम्ही म्हणणार पहिली ओवी वाचायची का? नाही। आपण जेव्हा कोणतेही कार्य करतो, संकल्पयुक्त करायचं, हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणा, आणि ते केल्यानंतर कोणत्या कार्यासाठी भैरवचंडी करताय? लग्नासाठी करताय, जॉबसाठी करताय, घरातील वादविवाद भांडणं कमी होण्यासाठी करताय, कोणत्या कारणासाठी करताय? असं करून संकल्प सोडायचा। 1 ते 13 अध्याय वाचायचे। 1 ते 13 मध्ये मग तुम्ही म्हणणार पहिलं काही घ्यायचं का? नाही, पहिलं काही घ्यायची गरज नाही। फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचे। क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे तेवढं वाचायचं, बाकी दुसरं काहीही वाचायची गरज नाही, काही वाचायची आवश्यकता नाही। पहिले प्रार्थना, दुर्गा सप्तशतीमध्ये प्रार्थना घ्यायची। प्रार्थना घेतल्यानंतर आपण डायरेक्ट पहिला अध्याय आहे ते चालू करा। अलगरा स्तोत्र हे वाचायची गरज नाही, डायरेक्ट पहिला अध्याय चालू करायचा। सगळ्यात पहिले महाराजांची 1 माळ,
नवार्णव मंत्राची एक माळ आणि पहिला अध्याय सुरू करायचा. पहिला अध्याय सुरू करायचा. आपण जेव्हा दुर्गा सप्तशती वाचतो तर मध्ये कोणाशी बोलायचं नाही. दुर्गा सप्तशती वाचन करताना मोबाईल बंद ठेवावा. दुर्गा सप्तशती वाचन करताना एका ठिकाणी बसायचं, संरक्षण घेऊन बसायचं. काल भैरवाष्टक, पिवळ्या मोहरी, काल भैरवाष्टक हे आपल्या जवळ ठेवायचं. काल भैरवाष्टक पिवळ्या मोहरी आपण म्हणतो, पिवळ्या मोहरी आहे, लिंबू असेल ते आपल्या जवळ ठेवायचं. कपाळी कुंकू असेल, हळद असेल, डोक्यावर पदर असेल, हातामध्ये काचेचे बांगडे असेल, साडी घालून आपण भैरवचंडी करावी. महिलांसाठी तुम्ही म्हणणार ड्रेस घालतो, नाही, काही काही जण गाऊनवर याच्यावर करता, असं करू नका. प्रॉपर साडीमध्ये करा. आपण हिंदू संस्कृतीनुसार. आणि ज्यांना पुरुष असेल त्यांनी सवळ्यावर किंवा नॉर्मल एज कपड्यावर, तुम्ही देवाचे जे कपडे असतात त्याच्यावर आपण सेवा करू शकतो. कधी लक्षात ठेवा, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, कोणतीही गोष्ट किंवा दुर्गा सप्तशती, मल्हारी मार्ग, काही पण गोष्ट असेल, महिला करत असेल तर आपण साडीवरच सेवा आहे ती करावी. ड्रेसवर, गाऊनवर अशा गोष्टी करायच्या नाही. पुरुषांनी सवळं घाला, लुंगी घाला. मी तर लुंगी घालतो डायरेक्ट सरळ. गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण काही असेल, लुंगी घालायची, सवळं घालायचं. त्यांनी बघा काय ऊर्जा आहे. खूप जण म्हणतात आम्ही खूप सेवा करतो पण आम्हाला फळच भेटत नाही. तुमचं जे वस्त्र असतं ना त्याच्यावर खूप महत्व आहे. गुरुचरित्र पारायण जीन्स पॅन्टवर याच्यावर करायचं नाही. जीन्स पॅन्ट घालताना वरती खाली सवळं असेल, वर बनेल असेल, असं पण चालत नाही. मग हे लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीला एक महत्व आहे. पहिला अध्याय आपण चालू केला. पहिला अध्याय चालू केल्यानंतर देवीचं नाव घ्यायचं, जय जयकार घ्यायचा, ओम दुर्गाय नमः. पहिला अध्याय चालू केल्यानंतर आपण जिथं उवाच शब्द येतो, उवाच, ओम ऐम मार्कंडेय वाच, परत वैश्य वाच, राजो वाच, जिथं जिथं उवाच शब्द येईल तिथं तुम्हाला काल भैरवाष्टक म्हणायचंय. काल भैरवाष्टक, ओम देवराज सेवमान पावनाजी पंकजम. शेवटचं जे कडवं आहे, फलश्रुती आहे, काल भैरवाष्टकम पठंती ये मनोहरम, हे सगळ्यात शेवटी 13वा अध्याय झाल्यानंतर म्हणायचं. काल भैरवाष्टकम पठंती ये मनोहरम ज्ञानमुक्ती साधनम विचित्र पुण्यवर्धनम. फलश्रुती जे आहे ते 13वा अध्याय झाल्यानंतर म्हणायचं. त्याच्या अगोदरचं तिथपर्यंतच म्हणायचं आपण काल भैरवाष्टक. पूर्ण काल भैरवाष्टक नाही म्हणायचं. आता पहिला अध्याय आपला झाला तर मार्कंडेय वाच, तिथं एकदा काल भैरवाष्टक म्हणायचं. नंतर वैश्य वाच, तिथं काल भैरवाष्टक म्हणायचं. राजो वाच, तिथं काल भैरवाष्टक म्हणायचं. हे सगळं म्हणताना मध्ये मध्ये काल भैरवाष्टक, एक वेळा काल भैरवाष्टक म्हणायचं. ऋषी वाच, भगवान वाच, ऋषी आणि काल भैरवाष्टक. आता इथं पहिला अध्याय आपला संपला. मग दुसरा अध्याय. आता जिथं ऋषी वाच जिथं येईल तिथं काल भैरवाष्टक म्हणायचं. आता ज्यांना उवाच येईल तिथं जर नाही जमलं तर तुम्ही काय करू शकता, सरळ सरळ पहिला अध्याय पूर्ण वाचून घ्यायचा, काल भैरवाष्टक म्हणायचं. असं पण करू शकता. पहिला अध्याय पूर्ण वाचा, एकदा काल भैरवाष्टक म्हणा. दुसरा अध्याय वाचा, परत काल भैरवाष्टक म्हणायचं. तिसरा अध्याय वाचा, परत काल भैरवाष्टक म्हणा. म्हणजे आपलं असं 13 वेळेस काल भैरवाष्टक होऊन जाईल. तुम्हाला उवाचला वाचायचं असेल काल भैरवाष्टक तेव्हा वाचू शकता. तुमच्याकडे वेळ असेल तसं करू शकता. नसल तर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एकदा काल भैरवाष्टक म्हणायचं. लक्षात ठेवा, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी एकदा काल भैरवाष्टक म्हणायचं. आणि वाचन आपले 13 अध्याय पठण झाल्यानंतर काय करायचं, क्षमा प्रार्थना स्तोत्र करायचं. देवीचे क्षमा प्रार्थना स्तोत्र करायचं, नमस्कार करायचा, कुंकुमार्चनचं कुंकू कपाळी लावायचं, पोथी चाकचकी तिथं ठेवून द्यायची, दर्शन घ्यायचं. आपलं भैरवचंडीचा पाठ आहे तो पूर्ण होतो. हे लक्षात ठेवा. हे भैरवचंडी कोणाच्या घरी करायची नाही. काही काही जण काय करतात, त्यांना कोणी सेवा सांगितली असते की 14 पाठ दुर्गा सप्तशती करा किंवा भैरवचंडी करा. ते 14 बायकांना घरी बोलवता, चहा असेल, दूध असेल, जेवायला असेल, अशा गोष्टी करायच्या नाही. कोणाच्या घरी जाऊन सेवा करायची नाही. त्यांच्या घरातले दोष आपल्याला लागत असतात. लक्षात ठेवा. आमच्या इथं पण असं झालं होतं. एक जणाला सांगितलं, 14 जणाला पाठ करायला सांगितलं, त्यांनी सगळ्यांना घरच्यांना बोलवलं. कोणाला प्रॉब्लेम असतो, कोणाला काही असतो. एका जणाच्या अंगामध्ये आलं, काही गोष्टी घडल्या आणि कसं असतं, होत नाही ते. आणि जो करतो त्याला अहम भाव येतो, अहंकार येतो. म्हणून कोणाच्या घरी जाऊन सेवा करायचीच नाही. आपलं घर भलं आपण भलं. आपण जसं आपल्या घरी जेवण करतो, आपल्या घरामध्ये देवघर आहे, आपल्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहे. म्हणून अमावस्याच्या दिवशी कोणाच्या घरी जाऊन सेवा करायची नाही.
कोणाच्याच घरी नाही जायचं. आमोशाने असं पण कोणाच्याच घरी जाऊन सेवा करायची नाही, नवरात्रीमध्ये पण करायची नाही, लक्षात ठेवा. खूप जण आहेत आमच्या इथे, एक आहे सेवेर, त्यांना म्हटलं मी कोणाच्या घरी जात नका जाऊ, ते जाता. त्यांना एवढी थंडी ताप आला होता, एवढे दवाखाने केले, सगळं केले, तरी पण काहीच नाही. शेवटी काही सेवा सांगितली त्यानंतर त्यांना बरं वाटलं. नजर असते ही, त्याच्यामुळे कोणाच्या घरी जाऊन देवीची सेवा करणं सोपं नाही. म्हणून आपण साधी आणि सोपी सेवा करायची, जास्त मनाला ताण घ्यायचा नाही, असंच पाहिजे तसंच पाहिजे असा काही विषय नाहीये. साधं सोपं करा. 1 ते 13 अध्याय वाचायचे आणि भैरवचंडी आहे ते केल्यानंतर आपल्या घरामध्ये एक प्रकारची एनर्जी येईल. बघा तुम्ही करून बघा. मी केलेली सेवा ही भैरवचंडीची 11 अमावस्या 12 अमावस्या केलेली. तुम्ही मठामध्ये किंवा सामूहिक ठिकाणी होत असेल तर तिथं करा. सामूहिक ठिकाण म्हणजे काय, मंदिर असेल, मठ असेल, केंद्र असेल, पण कोणाच्या घरी जाऊन सेवा करायची नाही. लक्षात ठेवा, कोणाच्या घरी जाऊन नाही करायचं. तो कोणी असो, त्या घरातील व्यक्तीचे दोष आपल्याला लागत असतात, हे लक्षात ठेवा. तुम्ही कोणाच्या घरी जाऊन सेवा नाही करायची. मठ मंदिर तिथं करा. सेवा केल्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये करताय, कुठेही करताय, सेवा केल्यानंतर आपल्या घरी यायचं. कोणाच्या घरी जायचं नाही, आपल्या घरी यायचं. घरी आपल्या देवी आईला सेवा रुजू करायची. जमलं तर दुर्गा सप्तशती पाठ घरी वाचन करा. एक जणांचं होतं, त्यांचं लग्नाचा प्रॉब्लेम होता, घरामध्ये वादविवाद होते, खूप प्रॉब्लेम होते. तर त्यांनी अमावस्याच्या दिवशीपासून भैरवचंडी करायला सुरुवात केली. घरच्या घरी भैरवचंडी करायला सुरुवात केली. त्यांचं घरामधील वास्तुदोष, पितृदोष, घरातील ज्या बाधा असतात त्या सगळ्या गेल्या. कारण की दुर्गा सप्तशतीमध्ये अशी ताकद आहे. चंडमुंड वध असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहे. आपलं मन एक प्रकारची ताकद निर्माण होते. जे नैराश्यामध्ये गेले असेल, ज्यांना भीती वाटत असेल, डिप्रेशन वाटत असेल, मनामध्ये दडदड वाटत असेल, मन भीत असेल, छातीमध्ये दडदड होत असेल, मन घाबरत असेल, अशांनी तर भैरवचंडीचा पाठ करायला पाहिजे. खूप ताकद आहे. तुम्हाला कधी भीती वाटणार नाही, मन घाबरणार नाही, अमावस्या पौर्णिमा त्रास होणार नाही. म्हणून तुम्हाला जरी असा काही त्रास असेल तर दर अमावस्यापासून तुम्ही भैरवचंडी वाचायला सुरुवात करा. घरच्या घरी आपण स्वतः करा. दुर्गा सप्तशती वाचू शकता. कोणतीही दुर्गा सप्तशती कोणत्याही प्रकाशनाचं वाचा, काही बंधन नाहीये. प्रत्येक अध्यायाला एकदा गुरुचरित्र, एकदा कालभैरवाष्टक जरी म्हटलं काही हरकत नाहीये. किंवा प्रत्येक ओवीला ओवाच्या जेव्हा असेल तेव्हा कालभैरवाष्टक म्हणायचं एकदा तरी चालेल. आपल्या वेळेनुसार, आपल्या सवडीनुसार आपण सेवा करू शकता. अमावस्याच्या दिवशी तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही भैरवचंडी तुम्ही घरच्या घरी करू शकता. आणि जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ सुरू असतो तर देवी आई दर्शन करण्यासाठी येत असते, ते ऐकण्यासाठी येत असते. म्हणून दुर्गा सप्तशतीचे वाचन करताना मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही, नुसते बोटं फिरवायचे नाही, पुस्तक हातामध्ये घेऊन वाचायचं नाही, शांत चित्ताने वाचायचं. देवी आईचा आपल्याला जो लाभ आहे, जो प्रसाद आहे किंवा जो आशीर्वाद आहे तो प्राप्त होतो. झालेली सेवा मी देवी आई चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.